नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, एज्युक्राफ्ट क्लासेसमध्ये मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये विषय गणित घेणार आहोत। त्यामध्ये अपूर्णांक हा सर्वात महत्त्वाचा भाग घेणार आहोत। पहा म्हणजे काय, अपूर्ण अधिक अंक म्हणजे अपूर्णांक। आता उदाहरणार्थ म्हणून मी तुम्हाला सांगते, आपल्याला आई रोज विचारते, आई बाळा तुला किती पोळी पाहिजे आहे? आपण लगेच बोलतो मला अर्धीच पोळी पाहिजे आहे, मला पावच पोळी पाहिजे आहे, मला अडीचच पोळी पाहिजे आहे। अशा पद्धतीने आपण हे शब्द वापरत असतो। घड्याळामध्ये किती वाजले आहेत बाळा मला सांगतोस का? हे आपण सांगतो। मग आपण काय म्हणतो, मला 10:15 वाजलेले आहेत, 10:30 वाजले, 9:15 वाजले, 9:30, 9:45 अशा पद्धतीने हे अंक आपण बोलत असतो। परंतु आपण अपूर्णांकामध्ये गणितामध्ये करताना हे आपल्याला समजत नाही की कशा पद्धतीने लिहायचे आहेत, ते वाचायचे आहेत। हे सर्व आपण ह्या सर्व शब्दांनाच अपूर्णांक असे म्हटले जाते। आता इथे प्रत्यक्षात आपण आकृत्या काढलेल्या आहेत। आकृत्या कोणत्या आहेत ते पहा, ह्या सर्व आकृत्या आहेत। पहिल्यांदा आणखी एक गोष्ट म्हणजे पूर्ण अंक कोणते आहेत, पूर्णांक संख्या कोणत्या आहेत। 1 2 3 4 अशा अगणित संख्या आहेत, त्या पूर्णांक संख्या म्हणून ओळखल्या जातात। आणि अपूर्ण संख्या म्हणजेच अपूर्णांक हे अशा पद्धतीने आपण आकृतीद्वारे समजून घेऊया। पहा, पहिली आकृती आहे, एक गोल काढलेला आहे। समजा ही एक आपल्याला पोळी आहे, त्या एका पोळीपैकी आपल्याला फक्त पाव पोळी पाहिजे आहे। ती कशा पद्धतीने आपण काढायची आहे ते मी रंगवून दाखवत आहे। इथे पहा, हे रंगवलेला भाग आपल्याला जो पाहिजे आहे, एका पोळीतला हा फक्त भाग आपल्याला पाहिजे आहे। तो लिहायचा कसा आहे, अपूर्णांकामध्ये एक रेष ओढायची आहे आडवी, तिथे ह्याला काय म्हणतात, छेद भागिले असं म्हणतात त्या रेषेला। आता इथे 1 2 3 4 असे 4 भाग आहेत पोळीचे, ते रेषेच्या खाली लिहायचे आहे। त्याच पद्धतीने जो भाग पाहिजे आहे ना, जेवढा भाग पाहिजे आहे तो आपल्याला रेषेच्या वरती लिहायचा आहे, त्याला अंश म्हणतात आणि रेषेच्या खालच्या अंकाला छेद म्हणतात। हे वाचायचं कसं आहे, ह्या सर्व अंकाला अपूर्णांक असं म्हणतात। हे वाचन कसं करायचं आहे, हा 4 पद्धती आहेत। 4 पद्धतीपैकी पहिली पद्धत आहे 1/4, ह्या रेषेला छेद किंवा भागिले म्हणतात, 1/4। दुसरी पद्धत आहे 1/4, तिसरी पद्धत आहे 4 पैकी 1, चौथी पद्धत आहे 1/4। हे चौथ्या पद्धतीने आपण वाचन करू शकतो। तशाच पद्धतीने पुढची आकृती आपल्याला घ्यायची आहे। आपण हा पूर्णांक आपल्या भाषेमध्ये कसा बोलतो बरं, 1 पाव चपाती दे किंवा चतकोर चपाती दे, हे दोन शब्द आपण पाव किंवा चतकोर असे या पूर्णांकाबद्दल वापरले जातात। तशाच पद्धतीने पुढे एक आकृती आहे त्रिकोणाची, त्यामध्ये आपल्याला ह्या दोन भागापैकी एक भाग पाहिजे। हा समजा समोसा आहे, समोसा आपल्याला समजा अर्धा पाहिजे आहे, अर्धा समोसा घ्यायचा आहे। तर आपल्याला लिहिणार कसा पूर्णांकामध्ये तो, तर हे दोन समोशाचे भाग केलेले आहेत, ते छेदस्थानी लिहायचे आहे, या रेषेच्या खाली लिहायचे आहे। रेषेच्या वरती जो भाग समोशाचा पाहिजे आहे तो लिहायचा आहे 1। म्हणजे वाचन करताना आपल्याला काय करायचं आहे, 1/2 किंवा 1/2 किंवा 2 पैकी 1 किंवा 1/2 हे अशा पद्धतीने वाचन करायचं आहे। तशाच पद्धतीने एक पुढे चौकोन घेतलेला आहे, चौकोनाचे आपण 3 भाग करूयात। आता हा रंगवून घेतलेला आहे, हा चौकोन आहे समजा, ह्याचा आपल्याला 3 भाग पाहिजे आहेत। या 4 भागांपैकी 3 भाग आपल्याला हवे आहेत। ते आपण कसे घ्यायचे आहेत, कसं लिहायचं आहे अपूर्णांकामध्ये, तर पहा, अपूर्णांकामध्ये लिहिताना एक रेष ओढायची आहे। पहिल्यांदा ही छेदाची किंवा भागिलेची रेष आहे, रेषेच्या खाली 1 2 3 4 जो भाग पूर्ण आहे तो खाली लिहायचा आहे, आणि पाहिजे जो भाग आहे आपल्याला 1 2 3 तो रेषेच्या वरती लिहायचा आहे, त्यालाच अंशस्थानी म्हणतात। आणि छेदस्थानी रेषेच्या खालचा भाग आहे तो छेद आहे। म्हणून वाचन करताना काय करायचं आहे, 3/4 किंवा 3/4 किंवा 4पैकी 3 तसेच 3/4 ही पद्धत 4 पद्धतीने आपण वाचता येईल। पुन्हा एकदा सांगते, 3/4 किंवा 3/4 किंवा 4पैकी 3 किंवा 3/4 ह्या पद्धतीने आपण वाचन करू शकतो। तसेच पद्धतीने पुढची आकृती एक घेतलेली आहे। चौथ्या आकृतीमध्ये हे 4 समान भाग आपण केलेले आहेत। समान भाग का आपण म्हटलं, का तर प्रत्येक आकृतीचे हे एकसारखे भाग आपल्याला दिसत आहेत तिथे। तशाच पद्धतीने ह्या 4 भागांपैकी आपल्याला 2 भाग घ्यायचे आहेत। हा एक भाग घेऊया, कोणताही भाग घेतला तरी चालेल, हा दुसरा भाग घ्यायचा आहे। आता इथे 4 भागांपैकी 2 भाग घेतले, म्हणजे लिहिताना कसं आपण अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे, 4 हे छेदस्थानी येणार,
जो भाग पूर्ण समान भागांमध्ये वाटप केलेला आहे आणि आपल्याला पाहिजे किती ते रेषेच्या वरती लिहायचं आहे 2. आता ह्याचं वाचन कसं करायचं आहे 2/4 किंवा 2/4 किंवा 4पैकी 2 किंवा 2/4. पहा 2/4 हे पद्धती आपल्याला माहित नसतात, हे आपण वाचन करताना करायचे आहेत. तशाच पद्धतीने पुढे एक षटकोन आहे. षटकोनाचे आपण 8 भाग घेतलेले आहेत, समान भाग केलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8. आता त्यापैकी आपल्याला 5 भाग घ्यायचे आहेत. एक हा पहिला भाग घेतला, हा दुसरा भाग घेतला, परत हा तिसरा भाग घेतला, हा चौथा भाग घेतला, नंतर हा पण 5वा भाग पण घेतलेला आहे. आता इथे लिहिताना आपण कसा अपूर्णांक लिहिणार आहोत पहा 1 2 3 4 5 6 7 8 हे समान भाग आहेत षटकोनाचे, ते छेदस्थानी लिहायचे आहेत, रेषेच्या खाली लिहायचे आहेत, त्यालाच आपण हे छेद म्हणतो. तसेच हे 8 भाग आहेत ते इथे लिहून घेतलेत किती आपल्याला पाहिजेत किती षटकोनाचे भाग 1 2 3 4 5 ते अंशस्थानी लिहायचे आहेत. आता इथे अशा पद्धतीने आपण लेखन अपूर्णांकाचं केलेलं आहे. आता वाचन कसं करायचं आहे बरं पहा 5/8 किंवा 5/8 किंवा 8पैकी 5 किंवा 5/8. पहा 5/8 अशा पद्धतीने हे वाचन करायचं आहे. तशाच पद्धतीने पुढचे एक वर्तुळ आहे, त्याचे आपण 1 2 3 4 5 असे 5 भाग करून घेतलेले आहेत. आपल्याला 5 भागांपैकी त्यातले 3 भाग घ्यायचे आहेत. पहा 1 हा पहिला भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग. आता हे 3 भाग आपल्याला ह्या वर्तुळामधले पाहिजे आहेत. 1 2 3 4 5 भाग आहेत ते खाली लिहायचे आहेत रेषेच्या खाली छेदस्थानी, आणि जे पाहिजेत भाग जे रंगवलेले भाग आहेत 1 2 3 ते रेषेच्या वरती म्हणजे अंशस्थानी लिहायचे आहे. ह्याला अंश म्हणतात आणि या रेषेच्या खालच्या अंकाला तो छेद असतो. म्हणजेच आपण आता वाचन करताना कशा पद्धतीने करायचं आहे 3/5 किंवा 3/5 किंवा 5पैकी 3 किंवा 3/5 काय म्हणायचं आहे 3/5 अशा पद्धतीने हे वाचन अपूर्णांकाचं करायचं आहे. पुढे आता इथे पहा इथे एक आयत दिलेला आहे, आयताचे 2 आडवे भाग केलेले आहेत आणि 2 उभे भाग केलेले आहेत. आता त्यामध्ये इथे आपल्याला पहा इथे 2 समान भाग करून 2 आपल्याला भाग ह्याचे पाहिजे आहेत. आता ह्याचे भाग किती आहेत पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 हे छेदस्थानी लिहायचं आहे आणि त्यातले पाहिजे किती भाग 2 पाहिजे आहेत, म्हणून इथे 2 हे अंशस्थानी लिहून घ्यायचं आहे. आता ह्याचं वाचन करताना कसं करायचं आहे बरं पहा 2/9 किंवा 2/9 किंवा 9पैकी 2 किंवा 2/9 हे हा मोठ्यात मोठे जेव्हा भाग अपूर्णांक आपल्याला येतील तेव्हा हे भाग आपल्याला पुढे येणार आहेत. अशा पद्धतीने वाचन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे पहा ही एक त्रिकोणाचा भाग घेतलेला आहे, त्यामध्ये 1 2 3 असे 3 त्रिकोणाचे भाग केलेले आहेत. 3 त्रिकोणाच्या भागांपैकी आपल्याला त्यातला एक भाग आपल्याला घ्यायचा आहे. पहा आता इथे 3 भाग कुठे लिहायचे आहेत, लेखन करताना कसं लिहिणार आहे आपण अपूर्णांकामध्ये तर पहा 3 हे रेषेच्या खाली म्हणजे छेदस्थानी येणार आहे. तशाच पद्धतीने जो भाग पाहिजे आहे तो अंशस्थानी येणार आहे. एक भाग आपल्याला घ्यायचा आहे, तो अंशस्थानी घेतलेला आहे. आता पहा वाचन कसं करायचं आहे 1/3 किंवा 1/3 किंवा 3पैकी 1 किंवा 1/3 हे अशा पद्धतीने वाचन करायचं आहे. हे सर्व आकृत्या आपल्याला पुढे गरजेच्या ठरणार आहेत, म्हणून तुम्हाला फक्त लेखन आणि वाचन कसं करायचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगितलेलं आहे. पुढचे व्हिडिओ आपल्याला स्टेप बाय स्टेप त्याचे टाईप काय आहेत, अपूर्णांकाचे प्रकार कोणते आहेत ते सर्व आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.